खरं तर आज आम्ही आहोत हायकोर्टामध्ये आणि विशेष म्हणजे या हायकोर्टामध्ये आज माणिकराव कोकाटे यांना दिलासा देणारी बातमी मिळाली आहे। आपल्यासोबत नाशिकचे कोल्हे साहेब आहेत। काय सांगाल आज जे केस सकाळपासून सगळीकडे मीडियामध्ये अक्षरशः प्रतीक्षा होती लोकांनी की काय घडतं। 3 वाजता निकाल होता पण तब्बल हा निकाल 2 तास चाललाय आणि काय सांगाल या निकालासंदर्भात? याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा कोर्टाने जो इश्यू पकडला तो असा आहे का यांनी कुठेही फोर्जरी केली नाही। यांनी फक्त एक घर घेण्यासाठी एक ॲप्लिकेशन केलं, एवढंच त्यांचा फक्त चूक। आणि बाकीच्या वेळेस त्यांनी कधीही स्वतःहून कुठं काही डॉक्युमेंट सबमिट केले नाही, काही नाही, किंवा फोर्जरी केली नाही। परंतु फक्त याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं राजकारण, जास्तीत जास्त राजकारण असल्यामुळे आणि 30-30 वर्षाच्या केसेस काढून एखाद्या राजकीय करिअर खराब करायचं, असा याचा मागचा मोठा हेतू होता, तो आज असफल झालेला आहे। काय वाटतं तुम्हाला या केसचा निकाल ऐकल्यानंतर एक नाशिककर म्हणून? नाशिककर म्हणून एक खंदान एक समाजाचा नेतृत्व, नाशिक जिल्ह्याचं एक उमदं नेतृत्व, याला संपवण्यासाठी अनेक राजकीय सभोवतालची मंडळी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असं मला वाटतं। धन्यवाद। आपण पाहतोय आणखीन याच सगळ्या घडामोडी आपण पाहूयात की या निकालाबद्दल नक्की आणखीन काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊयात महासागरच्या माध्यमातून।